दापोलीत बुधवारी इको कार आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या भीषण धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू. दापोली साखळोली मार्गावरील देवाचा खळगा परिसरातील धोकादायक वळणावर इको वाहन आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार शुभम फडकले आणि त्याचा मित्र अमन खांबे हे दोघेही राहणार फणसू, दोघेही दापोलीहून फणसूच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या इको वाहनासोबत त्यांची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की शुभम फडकले गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी हलवले. शुभम याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात येत होते, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे फणसू परिसरात शोककळा पसरली आहे आणि सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान अपघातग्रस्त वळणावर वारंवार दुर्घटना घडत असल्याने या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. साखळोली येथे इको गाडी आणि दुचाकीचा अपघात, 2 जण गंभीर जखमी.